नमस्कार, मी प्रीती माने. नवराष्ट्र ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत. आज आपली पुण्यामध्ये पालखी आलेली आहे. नवराष्ट्राच्या माध्यमातून आपण पंढरपूर पर्यंतचे पालखी कव्हरेज पाहणार आहोत. आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज दोन्ही महाराजांच्या पालख्या पुण्यामध्ये वास्तव्यास आहेत. तुकाराम महाराजांची पालखी निमोठ्या मंदिरामध्ये आलेली आहे. आपण ऑनलाईन माध्यमातून या दोन्ही पालख्यांचे दर्शन घेणार आहोत. तुम्हाला घर बसल्या आमच्या चॅनल पादुका दर्शन घेता येणार आहे. आता आपण संत तुकाराम महाराजांची ज्या ठिकाणी पालखी असते विसावते त्या निवडुंग्या विठोबा मंदिरामध्ये आलो आहोत. पुण्यामध्ये या मंदिरामध्ये पालखी सोहळ्यावेळी मोठी गर्दी असते. तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी इथे ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी आहे. नवराष्ट्राच्या माध्यमातून आपण संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेणार आहोत. अगदी फुलांनी सजवलेली अशी ही पालखी आहे. पालखीमध्ये तुकाराम महाराजांच्या पादुका आहेत. पादुकांवर दर्शन घेत आहेत. त्याचबरोबर दोन मोठ्या घागरी आहेत. चंदेरी कापडाने ही पालखी सजवण्यात आलेली आहे. आता आपण विठोबा पालखी चौकातल्या पालखी सोहळा मंदिरामध्ये आलो आहोत. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आलेली आहे. काल सायंकाळी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आली आणि त्यानंतर पालखी विठोबा मंदिरामध्ये दर्शनासाठी ती ठेवण्यात आलेली आहे. भाविक मोठ्या जोमामध्ये दर्शन घेत आहेत. वारकऱ्यांसह पुणेकरांची मोठी गर्दी या ठिकाणी दर्शनाला झालेली आहे. महिलांची वेगळी रांग देखील आहे. पूर्ण फुलांनी या पालखीला सजवण्यात आलेला आहे.